प्रयत्न केला आहे. या प्रोजेक्टमध्ये मॉडेलिंग अनेक पदार्थ असतात. ते पदार्थ इतर तापमानापेक्षा त्या पदार्थांचे तापमान अधिक असते. ज्वालामुखीच्या अंतरंगात एक हालचाली होत असतात. त्या हालचालीमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्याचे प्रमुख दोन प्रकार पडतात, एक केंद्रीय ज्वालामुखी आणि वेगळी ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखी हा एकच मार्गाने बाहेर पडतो, तसंच वेगळी ज्वालामुखी हा तडे जाऊन त्यातून वेगळ्या प्रकारे बाहेर पडतो. त्याला वेगळी ज्वालामुखी असं म्हणतात. आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे मृत ज्वालामुखी कळवणमध्ये. ज्वालामुखी चांगला की वाईट? ज्वालामुखीचे परिणाम तसे वाईटच आहेत. ज्वालामुखीने झाला तर मातीच तयार नसती झाली, खडकच नसतात. आणि नेचरने केलेले ते ओके आहेत. एवढ्या परिसरामध्ये फक्त प्रोटेक्शन घ्यावं. हो, आजूबाजूचे जे परिसर असतो त्यावर थोडं फार होतं.